नमस्कार, मी शेख पाशा. जनएकता आवाजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. औसा नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने पुन्हा एकदा वर्चस्व गाजवलंय. माजी नगराध्यक्ष डॉक्टर अफसर शेख यांच्या नेतृत्वात विरोधकांचा धुव्वा उडवत नगराध्यक्षपदावर कब्जा केला आहे. लोकनियुक्त नूतन नगराध्यक्ष परवीन नवाबुद्दीन शेख यांनी सुमारे 1300 मतांच्या फरकाने विजय मिळवत आपली ताकद सिद्ध केली आहे. या विजयाचे संपूर्ण श्रेय औसेकरांना व माजी नगराध्यक्ष डॉक्टर अफसर शेख यांच्या नेतृत्वाला दिले जात आहे. त्यांनी आखलेली प्रचाराची रणनीती, कार्यकर्त्यांची भक्कम फडी आणि विकासाच्या मुद्द्यावर जोर देऊन विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने औसा नगर परिषदेवर 23 नगरसेवकापैकी 17 जागा जिंकून बहुमत मिळवले आहे. यामुळे औसा नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व कायम राहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष परवीन नवाबुद्दीन शेख यांचा पदग्रहण सोहळा उत्साहाच्या आनंदात किल्ला मैदान ते नगर परिषद कार्यालयापर्यंत भव्य अशी रॅली काढून फटाक्याची आतिषबाजी व डीजे वाजवून नूतन नगराध्यक्ष परवीन शेख यांनी पदभार घेतला. नूतन नगराध्यक्ष परवीन शेख यांनी औसा नगर परिषदचे मुख्य अधिकारी मंगेश शिंदे यांच्या उपस्थितीत परवीन शेख यांनी स्वाक्षरी करीत पदभार घेतला व तसेच औसा नगर परिषदच्या वतीने मुख्याधिकारी मंगेश शिंदे व तसेच अधिकारी व कर्मचारी यांनी नूतन नगराध्यक्ष परवीन शेख व माजी नगराध्यक्ष डॉक्टर अफसर शेख यांचा सत्कार केला. यावेळी उपस्थितीमध्ये डॉक्टर अफसर शेख पक्षाचे निरीक्षक मुर्तुजा खान पठाण, सुलेमान शेख, श्रीकांत सूर्यवंशी, दत्तात्रय कोडपे, नूतन नगरसेवक मौलाना कलीमुल्ला, जावेद शेख, गोविंद जाधव, अविनाश टिके, कृष्णा सावडकर, आनंद बनसोडे, मुस्तफा इनामदार, मेहराज शेख, बासिस शेख, सय्यद खादर, शांताबाई कसबे, खुंदबीर मुल्ला, रफिक मुंगडे, अखलाक पटेल, प्रदीप मोरे व तसेच विविध पक्षाचे नेते, सामाजिक संघटना, नागरिक यांनी नूतन नगराध्यक्ष यांचा सत्कार केले. यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रवादीचे लातूर जिल्हा अध्यक्ष डॉक्टर अफसर शेख व माजी नगरसेवक मुजाहिद शेख यांची काय प्रतिक्रिया आहे ते पहा. निश्चितपणे या शहराला आम्ही जे काही आश्वासन वचननामा दिला होता तो निश्चित आम्ही पूर्ण करू. या शहराचा सर्वांगीण व समतोल विकास साधण्याचा प्रयत्न असेल आणि त्याचबरोबर या शहराचा सामाजिक सलोखा जो आम्ही भूतकाळामध्ये जो आम्ही व्यवस्थितपणे आकारलेला आहे तो त्या ठिकाणी भविष्यामध्ये सुद्धा हे जपण्याचं काम आम्ही करू. या शहराला आम्ही आणि अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनातून जे काही चांगल्या करता येईल ते निश्चितपणे करू. या शहराच्या मूलभूत गरजा आहेत त्यावर आमचा भर असेल आणि निश्चितपणे आम्ही हे सर्व करण्यामध्ये यशस्वी होऊ. मागच्या 5 वर्षामध्ये 2023 डिसेंबरपूर्वी आम्ही या शहरामध्ये जे काही चालू केले होते ते या ठिकाणी सुधारित करण्याचा सुद्धा त्यामध्ये सुधारणा करण्याचा सुद्धा आमचा प्रयत्न असेल आणि निश्चितपणे या शहराचा आम्ही आदर्श शहर कसं होईल हे करण्याचं आमचं जे स्वप्नातील औसा शहर आहे ते साध्य करण्याचं आम्ही या ठिकाणी. नमस्कार, मी शेख पाशा. जनएकता आवाजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. नुकतेच नगर परिषद निवडणूक पार पडलेली आहे. तर त्या नगर परिषद निवडणुकीत औसा नगर परिषदमध्ये राष्ट्रवादीने एक सत्ता आणलेली आहे डॉक्टर अफसर शेख यांच्या नेतृत्वाखाली. तर आज आपल्या सोबत आहेत माजी नगरसेवक मुजाहिद शेख. तर जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया काय. तर नुकतीच नगर परिषद निवडणूक पार पडलेली आहे. तर या निवडणुकीमध्ये आपण कसं पाहता? येणाऱ्या होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही मागील 5 वर्षांमध्ये केलेल्या कामाची पावती जनतेने मतरूपी आशीर्वाद देऊन आम्हाला औसा नगरपालिकेत 17 नगरसेवक व 1 नगराध्यक्ष निवडून दिलेला आहे. याबद्दल मी प्रथमतः औसा शहरातील तमाम जनतेचे आभार व्यक्त करतो, आभार मानतो. व प्रत्येक जाती समाजाला आम्ही सोबत घेऊन मागे जे काम केले होते त्या कामाची आम्हाला पावती दिलेली आहे. आणि लोकांचा आरोप होतोय की बाबा विशिष्ट समाजामधून तुम्हाला मतदान मिळाले. तर असं काय नाही. जनतेला क्लिअर करू इच्छितो की बाबा शहरातील तमाम औसेकरातून
प्रत्येक हिंदू मुस्लिम प्रत्येक समाजामधून आम्हाला मतदान मिळालेले आहे. त्यामुळे हा विजय जो आहे हा विजयाचा श्रेय तमाम औसेकरांचा आहे आणि आमचे नेते डॉक्टर अफसर शेख यांनी केलेल्या कामाची आम्हाला जनतेने पावती दिलेली आहे. आणि हा जो विजय आहे या विजयामध्ये आमच्या समोर विरोधकांनी खूप अनेक प्रयत्न केले, परंतु त्यांच्या प्रयत्नाला आम्ही मागे पाळून त्यांना चित्त करून औसा शहरातील जनतेने आम्हाला निवडून दिलेली संधी दिलेली आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आम्ही या संधीचं सोनं करून दाखवेल आणि येणाऱ्या 20 वर्षामध्ये भाजपला आम्ही नगरपालिकेच्या सत्तामध्ये आम्ही बसू देणार नाही, असे आम्ही या 5 वर्षामध्ये काम करून दाखवणार आहेत आणि आम्ही करून दाखवणाऱ्या कामाची पावती निश्चित पुन्हा येणाऱ्या 20 वर्षात आम्ही त्यांना जागा देणार नाही. असे काम करून दाखवून आम्ही जनतेचा विश्वास जिंकू हीच या ठिकाणी मी अपेक्षा करणार आहे. आणि आज पदग्रहण सोहळा नगराध्यक्षाचा पार पडला. हजारोच्या संख्येमध्ये नागरिक उपस्थित जाऊन आम्हाला शुभेच्छा दिले, त्याबद्दल मी आम्हाला दिलेल्या शुभेच्छा स्वीकार करून त्यांचे आभार व्यक्त करतो.